सातारा जिल्ह्यामधल्या धरणाच्या असलेली क्षमता आणि त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातल्या धरणाच्या मध्ये झालेला माती साठ्यावरून झालेली पाण्याची असलेली पातळी कमी होणं, याचा अभ्यास करून पाण्याचा निर्णय भूमिका घेणं गरजेचं आहे. मी मंत्री असताना त्याचाच मुद्दा घेतला होता, की नवीन धरण बांधण्यापेक्षा गाळ जर काढले तर आपण कोयनेचं धरण आज 100% भरलं जातं, परंतु मातीच्यामुळे ते 15-20% अगोदरच धूप याच्यामुळे हे होतं. अशी सगळी धरणं आहेत, धोम, कन्हेर वगैरे सगळी धरणं तशीच झालेली आहेत. त्याच्यावर अभ्यास करून निर्णय घेणं गरजेचं होतं. अद्यापपर्यंत तशा दुर्दैवाने निर्णय झाला नाही. बाकीच्या ठिकाणी अनुशेष असल्यामुळे सरकारने विदर्भाच्या, मराठवाड्याचा अनुशेषाचा विषय घेऊन इथं तशा प्रकारची तरतूद केली नाही. किंबहुना आपण जर बघितलं वर्षानुवर्ष असलेले आपलेले हे बंधारे जे आहेत, त्यानंतर आपले कॅनॉल आहेत. या कॅनॉलची परिस्थिती जर बघितली ती भयानक आहे. म्हणजे तिथून जे पाणी लिकेज होतं, ते इतकं पाणी लिकेज होतं, त्यासाठी निधीची तरतूद करावी म्हणून आम्ही सातत्याने मागणी केलेली आहे. पण निधी अभावी किंबहुना या सरकारच्यामध्ये निधीची क्षमता नाही. किंबहुना मराठवाडा, विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हा निधीचा वळणा झाल्यामुळे या कृष्णाखोऱ्याला फार निधी कमी पडलेला आहे, असं माझं मत आहे. मला वाटतं की या सर्व गोष्टीतून काही धरणाच्या मध्ये लाभ क्षेत्रातलं क्षेत्र वाढावं, याच्या संदर्भातली मागणी आम्ही केली होती. तशी झिये कटापूरच्या बाबतीमधलं पुशेगावचा पट्टा असेल किंवा खटावचा पट्टा असेल, तो वरती करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आता त्याचा सत्ता बदलल्यानंतर काही लोकांनी त्याचा सत्तेचा उपयोग करताना आम्हीच केला असा गौरव केला. 2 प्रश्न इथं उभे राहतात. काल मला कोणतरी म्हणालं, की असं सांगितलं जातं, की शिंदे साहेबच वरती पाणी सोडायला विरोध करतायत. मला वाटतं हा बालिशपणा आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीने आपलं अपयश दुसऱ्यांच्या नावावर टाकण्याचा केलेला हा बालिशपणा आहे. एक तर तुमचा अभ्यास कमी किंवा सत्ता मिळवण्याच्या आणि मतं मिळवण्याच्या नादाखाली तुम्ही ज्या पद्धतीने व्याप्ती वाढवली, त्या व्याप्तीचे हे परिणाम आहेत. हे मी 2-3 वर्षापासून अगोदर सांगत होतो, की नियोजन असताना पाणी साठा, आपल्याला उपलब्ध असलेलं पाणी आणि त्याच्यानंतर देण्यात येणारं पाणी, ह्याचा जर व्यवस्थितपणे अभ्यास केला नाही, तर ही पाण्याची लढाई मोठी उभी राहील आणि हा संघर्ष उभा राहील. तुम्ही बघितलं असेल, खाली रामोशीवाडी वगैरे इथे पाणी येतं म्हणून पुशेगावच्या लोकांना आंदोलन करायला लावायचं आणि परत त्यांना पाणी देत असताना पुशेगावच्या लोकांना फसवायचं आणि त्याच्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या ठिकाणी झिये कटापूरच्या योजनेची व्याप्ती इतक्या मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे आणि मानमध्ये सुद्धा ती वाढवण्यात आलेली आहे. आणि ती वाढवत असताना मग आपण सत्तेमध्ये होता, आपण का झोपला होता का? आम्ही सातत्याने सांगत होतो. मी जिथे-जिथे बैठका झाल्या, जिथे-जिथे लोकांमध्ये सांगायचो, की आता अभ्यासपूर्ण निर्णय झाला नाही, तर हे पाणी वाढ मोठ्या प्रमाणात भविष्यात होईल. आता ज्या आंदोलन करणारी समिती आहे, ही मी आमदार होण्याच्या अगोदरपासूनची आहे. त्यामध्ये कोरेगाव तालुक्यातले सगळे दिग्गज मंडळी, शेतकरी प्रमुख, हे अगदी रहमतपूरपासून ते कोरेगावपासून सगळीकडे आहे. आता रणजित फाळकेंचं नाव ते घेतात. त्यांच्याबरोबर ॲडव्होकेट भोसले आहेत. त्यांच्याबरोबर कोरेगावची काही निबर्गे कंपनी पण आहेत. त्यांच्याबरोबर तशाच पद्धतीने हनुमंतराव जगदाळे सुद्धा काम करत होते. हे कोणत्या पक्षाचे होते? बर्गे कंपनी वगैरे स्वतःच्या कोरेगावच्या अस्तित्वासाठी सुबक शेतकरी म्हणून त्या ठिकाणी ते आंदोलन करतायत. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतायत. पण काही पक्षाचे आपले प्रतिनिधी सुद्धा तिथे होते ना. आता ते होते त्यावेळेला त्या अगोदरपासून मी आमदार व्हायच्या अगोदरपासून ही कमिटी आहे. धोम बचाव कृती समिती. हे काय मी आज नेमलेली नाही. ते आमच्या व्यतिरिक्त सुद्धा लढायतच असतात ना पाण्याच्या हक्कासाठी. त्यांचं पाणी नेऊ नये म्हणून ते लढाई करतात. त्याला शशिकांत शिंदे कधी माझा कार्यकर्ता आहे म्हणून तुमचा कार्यकर्ता म्हणून त्याला तुम्ही फूस लावले असा आरोप करणं म्हणजे हा बालिशपणा आहे. पण मी आजही सांगतो निव्वळ चुकीच्या नियोजनामुळे झालेला हा संघर्ष आहे असं माझं मत आहे. नेरमध्ये पाणी किती पडतंय, त्यामध्ये वरच्या गावांना भूतघाटातल्या आणि घाटावच्या असलेल्या गावांना पाणी मिळावं म्हणून नियोजन आम्ही केलं होतं. ते ग्रॅव्हिटीने मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न केला होता. त्या व्यतिरिक्त आपण किती क्षेत्र वाढवलं एकदा जनतेला कळून द्या. त्याच्या व्यतिरिक्त लाभ क्षेत्रात नसलेली किती क्षेत्र तुम्ही का वाढवली आणि त्याच्याच बरोबर मानमधले वाढवले तेव्हा तुम्ही का झोपला होता का? तेव्हा तुम्ही विरोध का केला नाही? आणि आता सुद्धा लोकांचा रोष काय की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. पहिलं तर ते पाणी खाली सोडलं जात आहे, कुठं जात आहे त्यांना देण्याबद्दल माझा विरोध नाही. पण तुम्ही विरोध काय केला सत्ता म्हणून? अशा पद्धतीचं वाढीव क्षेत्रामध्ये पाणी सर्रास सोडलं जातं. त्याचे पापाचे धने तुम्ही खरे आहात. आणि म्हणून लोकांना हे कळून आलेलं आहे की फक्त मतं मिळवण्यासाठी तुला पाणी देतो, तुला पाणी देतो, तुला पाणी देतो म्हणून या पद्धतीने केल्याने मला आश्चर्य वाटतं.
म्हणजे सरकारच्या दबावाखाली अधिकारी किती गलतनात काम करतायत. म्हणजे 20 वर्ष पाणी साठा पिण्याच्या साठी राखीव केलेला कोटा सुद्धा कमी केला जातो. का? तर पाणी पिण्याला वापरायची गरज नाही म्हणून ते पाणी वाढवून दुसरीकडे शेतीसाठी दिलं जातं आणि गावठाण क्षेत्र वाढलं. किती वाढलं? गावठाण क्षेत्र वाढलं म्हणून ते पाणी आता शिल्लक राहतंय. म्हणजे हा मूर्खाच्या बाजारामधला झालेला निर्णय आहे. फक्त निवडणुकीचा बाजार काढण्यासाठी, लोकांना फसवण्यासाठी क्षेत्राचं सर्वेक्षण केलं गेलं. ते ओलिताखाली आणण्याचा निर्णय घेतला. तो ओलिताखाली आणताना शिल्लक पाणी कुठलं राहिलं हे दाखवण्याचा प्रकार केलेला हा बालिशपणा आहे आणि याचे फळ आज नाही. आम्ही 2-3 वर्षापासून ओरडत होतो. आम्हाला तुम्ही त्यावेळेला विरोध करत होता. आज नाही. त्यावेळेला त्यांना सांगत होते की आम्ही तुमचं लाभ क्षेत्र वाढवलंय, शिंदेसाहेब तिथे विरोध करतायत. इकडे सांगतायत त्यांनी विरोध केलाय. म्हणजे किती नाटकीपणा आहे, दुतोंडीपणा आहे. सरडा सुद्धा इतका रंग बदलत नसतो. आज तुम्ही सांगताय, माझं म्हणणं आहे तुम्ही पाप केलेलं आहे. जे खऱ्या अर्थाने लाभार्थी आहेत ना, त्या शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे. आणि मला वाटतं शेतकरी आणि सगळे जनता सुज्ञ झालेली आहे. याच्या विरोधात आम्ही आवाज उठवणार, मुद्देसूद उतरणार, नियमाने उचलणार. मागचं क्षेत्र, आत्ताचं क्षेत्र सगळा लेखा-जोखा सगळा घेऊन अधिकाऱ्याला जाब आम्ही 100% विचारणार आणि जनतेच्या समोर सत्य आणणार. जर आमचं पाणी हक्काचं, खटाव, पुशेगाव, कोरेगाव सगळ्या क्षेत्रातलं हक्काचं पाणी जे पूर्वीचं लाभ क्षेत्रातलं होतं, जर कोणी नेण्याचा प्रयत्न केला असेल तर त्या अधिकाऱ्यापासून त्या लोकप्रतिनिधीला आम्ही सोडणार नाही एवढं सांगतो. आरोप होते. सभागृहामध्ये सुद्धा आम्हाला सांगितलं होतं की याच्या बाबतीमध्ये चौकशी करून आम्ही कारवाई करतो. मी त्या चौकशी कारवाई काय होते याच्यावर मी वाट बघतोय. नाही झालं म्हणजे मंत्री सरळ सरळ म्हणतात. किती सत्तेचा माज आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था लोक वगैरे हे ते सगळं संपलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. हे सगळं तुम्ही बघताय आता अवैध धंदे वगैरे, कारण पोलिसांना भीतीच राहिलेली नाही. आणि म्हणून त्या बल्लाळच्या बाबतीमध्ये मंत्री राज्यमंत्री मला म्हणाले की नाही स्थानिक राजकारणाचा यामध्ये हे होतोय. म्हणजे मला त्यांना कीव करावीशी वाटते मंत्र्यांची. आमचं सोडावं, सामान्य जनतेला जो त्रास झालेला आहे, ज्या पद्धतीने घटना घडलेल्या आहेत, त्याचं उत्तर मंत्र्यांनी द्यायला पाहिजे सरकारने. पण ते पळवाटा काढत होते. आजही आमचं म्हणणं आहे की या सगळ्या बदल्या झाल्या, परंतु कोरेगावला कोणताही PSI यायला तयार नाही ही वस्तुस्थिती आहे. सर्वात मोठी वस्तुस्थिती ही आहे, कोणीही बोलतो की आम्हाला कोरेगाव नको, दुसरं कुठलंही पोलीस स्टेशन द्या. याचाच अर्थ असा आहे की इथं काम कशा पद्धतीने होत आहे याची प्रचिती पोलीस खात्याला आणि SP आणि सर्वांना आलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते रजेवर गेलेले आहे. रजेवर जाताना ते बदलीसाठी प्रयत्न मुदत संपलेली आहे. पण इथं यायला कोण तयार होत नाही म्हणून त्यांना थांबावं लागतं. मला वाटतं की आता त्यांच्या बाबतीमध्ये कारवाई झाली नाही तर आम्ही पुढे सुद्धा आंदोलन करणार ही नक्की गोष्ट आहे.